हॅलो, नमस्कार सर्वांना. तर बघा तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल की मी रूम चेंज केली होती. तर नवीन रूममधला पहिली वेळेस मी आता स्वयंपाक करते. तर मस्तपैकी गरमागरम ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी आणि ती पण गावरान पद्धतीने, कारण का माझी आजी आलेली घरी पतरून पाहायला आलेली. म्हणजे माझी आजीचं पतरून लागतं, माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी आहे. तर त्या बघायला आले. तर मग आजीनं भरपूर गावाकडून भाजी वगैरे आणलं होतं. तर गावाकडची भाजी आणली तर कसं असा आनंदच वेगळा राहतो. आपण किती इकडं सिटीमधलं घेतलं तरी आनंद वेगळा राहतो. तर मग बाईला म्हटलं, त्यांनी माझ्या आजीला मी बाई म्हणते, तर बाईला म्हटलं की तू सांग तुझ्या पद्धतीने कशी भाजी करू. तर बाईने मला रेसिपी वगैरे सांगितली आणि मी केली. आणि म्हणे त्याच्यासोबत पोळ्या नको करू, म्हणे ज्वारीच्या भाकरी करतं. मग मी ज्वारीच्या भाकरी करायला लागले होते आणि इकडे यांना पण लई भूक लागली होती. मग म्हटलं थांबा 5 मिनिटात मी आत्ता पटकन झटपट भाकरी करते आणि पटकन जेवायला वाढते. तर एकीकडं मी भाजी केलेली होती आणि दुसरीकडं माझ्या भाकरी वगैरे करणं चालूच होत्या. आणि नवीन घर असल्यामुळं काय करमत नव्हतं व्यवस्थित. आणि नवीन रूममध्ये कसं थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो ना. म्हटलं मग आता त्याला पहिला दिवस होता तर एवढं काय पटपट सुधरत बी नव्हतं, कारण आधीच्या ठिकाणी मला पूर्ण सवय लागलेली होती. आणि आता इथं कसं थोडंसं कन्फ्यूजच होतं. आता 8 दिवस तर करमणारच नाही, कारण का नवीन घरात तर तुम्हाला माहीतच आहे कसं असं वेगळंच होऊन जातं. करमत नाही, काही नाही, असं उदास उदास वेगळंच लागतं. असं वाटतं आपण पाहुण्याच्याच घरी का म्हणून असं वाटतं. तर लवकरच मग पटपट म्हटलं भाकरी करून घ्यावं. आणि यांचं चालू होतं की पटकन आवर लवकर. आणि ऑलरेडी एवढा उशीर झाला होता मला स्वयंपाक करायला. लेट झालं होतं, कारण का 8:30 वाजून गेले होते, 9 वाजले होते समजा. कारण का पसारा वगैरे लावणं झाल्यानंतर भरपूर वेळ आणि त्याच्यामध्ये पण व्हिडिओ काढायचा होता. मग त्यात खूप उशीर झाला होता. ते पण तिकडे चिडत होते की व्हिडिओ काढणं बंद कर, अगोदर स्वयंपाक कर. आणि मी म्हटलं काय नाही, 5 मिनिटात होते म्हटलं. तर मग असं त्यांना बोलत होते. आणते म्हटलं 5 मिनिटात, थोडं थांबा म्हटलं, एवढा वेळ थांबले तर मग आता पटपट म्हटलं भाकरी करून घ्यावं. तर मला काही एवढं भाकरी जमत नाही आणि किचनवर असं पूर्ण ती परात अशी झटकत होती. म्हटलं आता खाली बसून वगैरे करायचं तर म्हटलं भाकर तर खूप उशीर होऊन जाईल म्हटलं. त्याच्यामुळे म्हटलं ही ओरडण्याच्या आधी पटकन आहे ना करून घ्यावं कसं तरी. मग तिथं स्टॉल होता पडलेला, तर मग स्टॉल वगैरे नीट घडी घालावं म्हटलं त्याची आणि ते टाकून हे करावं, कारण का खालीवर परत होत होती म्हणून म्हटलं. आणि माझं पूर्ण स्पीड म्हटलं तर पटपट भाकरी करण्याच्याच नाद होतं म्हटलं. जास्त उशीर झाला ऑलरेडी खूप आणि भूक पण लागलेली होती त्यांना. त्याच्यामुळे माझी तीच तयारी चालू होती. मग नीट घडी घालून टाकलं, म्हटलं खाली घेईल हे तर मग खूप उशीर होईल. त्याच्यामुळं मग केलं आणि मग इकडं भाजी पण केली. म्हटलं आता यांना आवडते काय काय माहिती आवडते की नाही, कारण त्यांना हटलेली भाजी अजिबात आवडत नाही बेसन टाकून. आणि मी तीच भाजी केली होती. म्हटलं आता खाल्ल्यानंतर काय म्हणते काय नाही. पण मग म्हटलं चला बघू आता आज हे करून. ते पहिले चिडले होते की हटून भाजी केली, मग मला नाही खायची, कारण त्यांना अजिबात नाही आवडत हटून भाजी. म्हटलं चला आज खाऊन तर बघा म्हटलं. आणि ऑलरेडी ते काम वगैरे करून तर भरपूर चिडलेले होते ते. म्हटलं जाऊ दे आता त्यांच्या नादीच लागत नाही, मी बोलतच नाही म्हटलं त्यांना काही, आपलं आपलं काम चालू ठेवते म्हटलं. तर तुम्हाला पण ज्वारीची भाकरी आणि भाजी वगैरे आवडते का? तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडते का? मला तर ज्वारीची भाकर अजिबात आवडत नाही, मला बाजरीचीच भाकर आवडते. पण आमच्या साहेबांना ज्वारीची भाकर आवडते म्हणून ज्वारीचीच भाकर केली होती. आणि आजी पण म्हटली की त्याच्याबरोबर आहे ना ज्वारीचीच भाकर चांगली लागते, तर कर म्हणे तू. मी म्हटलं आणि ज्वारीचं पीठ पण होतं घरामध्ये. आणि म्हणजे घरामध्ये माझ्याकडं नव्हतं, मम्मीनं दिलं ज्वारीचं पीठ. त्याच्यामुळं म्हटलं चला आता पटपट भाकरी करून घेते. आणि आज खूप असं वेगळं वाटत होतं, असं सुनं सुनं असं वाटत होतं. ते घर सोडून आल्यापासून अजिबात करमत नव्हतं नव्या घरामध्ये. म्हटलं जाऊ द्या मग आता कसं तरी आता ते घर सोडायचं नव्हतं. पण मग भरपूर गोष्टी खूप लांब होत्या तिथं, दुकान वगैरे असं जवळच नव्हतं. त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि मम्मीकडे यायचं जरी म्हटलं तरी खूप असं पायी चालत जर यायचं म्हटलं तर एखादा किलोमीटर लांब, एवढं लांब होतं ते. आणि मला भरपूर प्रॉब्लेम होत होते. मग त्याच्यामुळं हे म्हणे जाऊ दे आपण रूम चेंजेस करू म्हणे, आपण कशाला एवढं टेन्शन घ्यायचं, तिकडं भाडं घ्यायचं आणि इकडं पण भाडंच घ्यायचं आहे म्हणे. त्याच्यामुळं मग म्हटलं चला करूच म्हटलं चेंज. उगाच कशाला रिकामं म्हणे. मग मम्मीच्या आता आसपासच केली जवळ, आता घर पण जवळ आहे आणि दुकान वगैरे पण जवळ आहे. कारण काय आणायचं जर म्हटलं तर खूप लांब होतं आणि मला जायचं यायचं खूप प्रॉब्लेम होता. आणि स्कूटी पण नव्हती माझ्याकडं, त्याच्यामुळं मग खूप प्रॉब्लेम येत होता. कारण का किराणा दुकान वगैरे आसपास काहीच जवळ नव्हतं. जर काही सामान आणायचं म्हटलं तर ते पण खूप लांब जावं लागत होतं. आणि मग त्याच्यामुळंच मग म्हटलं जाऊ द्या आता. आणि ती रूम छान होती, खूप आवडायची, कारण कसं एका ठिकाणी आपण राहिलो ना लगावून जातो. तर इथं पण होईल हळूहळू सवय.
तर बघा कोणी म्हणत होतं की तुला भाकरी येता का करता, खूप जणांचे प्रश्न होते. ते बघा मला भाकरी येत्या, पण एवढं काही स्पीडनी येत नाही. मी भरपूर स्पीडनी करते, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं. हे बघा इथं भाजी वगैरे करणं चालू आहे. बघा आता मी पटकन ताट वाढून घेतलं आहे, गरमागरम भाकरी आणि गरम गरम मस्तपैकी भाजी, आणि इथं जेवण सुरू केलं आहे. मस्तपैकी जेवण घेतलं. चला बाय.